सकाळ भावांनो. शेत तुम्ही का मी पण बरं आहे. सकाळी का उठलं माहिती आहे का? आपलं वे प्रोटीन आणि क्रिएटिन घेतलं आहे, नाही घेतलं, ऑनलाईन कॅन्सल केलं. प्राईस जास्त टाकत होतं त्याच्यामुळे मी कॅन्सल ऑफलाईन घेतले. तरी बघा तुम्हाला दाखवतो. तरी आपलं सकाळी पाट खाऊन जायला बेस प्रोटीन 1 किलो आहे. क्रिएटिन दिसते का नाही बरोबर? क्रिएटिन एवढंच आहे. तुझ्याकडे काम आहे. मी दुधाचं पाकिटच नाही घेतलं त्याच्यामुळे मी कॅन्सल केल्यापासून स्टार्टअप करू. बघू आपल्याला किती दिवसात फरक पडते काय नाही फरक पडणार मला वाटते. कारण की 3 महिन्यात तर जाऊ द्या ते आपल्याला राहिले सगळं डिसिप्लिन. तरी चला आता आपण चारला भेटू. तर आपण आलोय काय करतो जाऊन 4:30 होत आहे. 4:30ला पण 2 मिनिटं बाकी आहे. जिम उघडणार आपण सोबतच आहे सगळ्यांच्या. तुम्हाला माहितीच आपण चपल्या कुठे होते आणि इथं नोटीस आहे. नोटीस आपली चप्पल पिढीच्या खाली जाईल. तेवढं उघडले आता आलं आपण आतमध्ये. आणि पहिलं चेंजिंग रूममध्ये जाऊ. नाही पहिले लाईट लावूया. अंधारली दिसतोय. लाईट लावले तर मी बॅग ठेवतो खाली. आणि आता आपले वस्तू घेऊ. आपला स्टँड आहे सेफ्टीस असं तुझं काहीतरी नाव. आपण याला सेफ्टीस म्हणू कारण की आपली रक्षा करते सेफ्टी म्हणायची. तरी आपला मोबाईल. चला चेन लावू. चला वर जाऊ. स्टँड आपली सेफ्टी घेतलो आहे. तरी चला फटाफट बंद करायचे. सर्व चालू करतील. इथले पण केलं तरी चला आपले वेट जाऊ दे. वेट असेल तेवढं वाढणार बी आणि कमी पण नाही होणार. 70च राहणार आपलं वेट. नाही जेवण केलं ना मी 70 राहते. वर्कआउट पूर्ण केलं 68 राहते. म्हणून 2 किलो कमी करतोय मध्ये येऊन. आणि त्याच्या पहिलं नाही जेवण झालं का 70 किलो असते. जेवणाच्या पहिलं 68 असते कुठे बरं का. आपण आलो वरी बघा छतावर. चांगलंच असते आपल्यासाठी. कवळ ऊन पण बेस्ट असते आपल्याला. जेव्हा भेटलं तेव्हा ऊन घेऊ आपण. म्हणजे आपल्या शरीराला देऊ सामान ठेवतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर बघा आपण आजपासून वे प्रोटीन आणि क्रिएटिन चालू करणार आहे. डाएट फॉलो केलं तेवढं जसं मला जमेल मी तसं डाएट फॉलो करेन. बघा जेवढं होईल माझ्याकडून तेवढं मी करेन. तर आपण मसल बेस घेतले म्हणजे बघा ऐकले मी मसल बेस हा कंपनीचा प्रोडक्ट भारी आहे. मग वे प्रोटीन नाही बस आता काय माहिती आपला रिझल्ट बघू का होती काय नाही. आपण वे प्रोटीन आणि क्रिएटिन घेणार आहे. तुम्हाला दाखवूनच नंतर आपला रिझल्ट किती दिवसात भेटते का. आणि क्रिएटिन आहे 100 ग्रॅम आणि आपण वे प्रोटीन घेतले 1 किलो. आणि काही दुसरंच घेतले तुम्हाला दाखवतोच. ते बघितलं तुम्हाला कळलं थंबनेलमध्ये बघितलं असेल. चला न वेळ घालता आपण आपला एपिसोड 14वा. आणि आज आपला लेवल आहे 2च. लेवल 2 आज नसतं उद्या कंप्लीट होईल असं मला वाटते. कारण की स्टडी केले तसे मी 4-5 दिवसाला कंप्लीट होत जाते. तरी चला स्टार्टअप करू वॉर्मअप. वॉर्मअप आपला लवकरच झाला. हिंदू पुशअप मारतो थोडं कन्फ्यूज झाले. आपण हिंदू पुशअप ॲड केले वॉर्मअपमध्ये. पहिले आपण हाताची आपली सेफ्टी घेऊ. पहिलं फास्ट घेऊ म्हणजे लावून घेऊ हाताला. मारणार आहे पहिली एक्सरसाइज ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. गेले तेवढे मारू.
आपण मारलं फक्त टक्के ओके मारले, परंतु ओकेच मारले. कुठे कशाला बोला, फक्त आपली बॉडी थोडी पुढे होती म्हणून आपण 50% ओके. आणि आपण मारले फक्त 8. चुकीचे मारल्यामुळं जास्त गेले. तरी आता दुसऱ्या सेटला आपण हे सुधारायचा प्रयत्न करू. दुसरा सेट घेऊन तुम्हाला लगेच येतो वापस. म्हणलं तर आलो तुम्ही वापस. दुसरं झालं, 1.5 मिनिट कंप्लीट झाले आपले. आता आपण मारले 7. मी पहिलं आपला व्हिडिओ बघतो, चुकीचं मारलंय बरोबर, तर मग डिसाईड करू आपण बरोबर मारलंय का नाही चुकीचं मारलंय. ते व्हिडिओ बघून तुम्हाला सांगतो. तर आपण मारले 7. बरोबर मारलं असतं तर कमी गेले असते आणि चुकीचं मारलं तर जास्त गेले असते. तर मला वाटते आता बरोबर मारलंय चुकीचं ते मला व्हिडिओ बघितल्यावर समजेल. प्रॉपर मारलं आहे. मला वाटलं मी चुकीचं मारतंय, माहिती मला वाटलं मी चुकीचं मारलंय, कारण की स्वतःवर भरोसा नाही गेला. मग व्हिडिओ बघितला मला कळालं की मी प्रॉपर मारले. पण मारलं बघा 7 मारले प्रॉपर. तिसरा सेट घेऊ आणि आपली पहिली ॲडव्हान्स स्पाइक पुशअप कंप्लीट करू. वापस आलो आहे. बघा 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 काय नाही रे. तर माझं बोलायचा अर्थ की आपण ॲडव्हान्स स्पाइक पुशअप कंप्लीट केलं आहे. आपल्यात ग्रोथ होत जात आहे. आणि बघा पहिल्या सेटला मी 8 करून मारलं, दुसऱ्यामध्ये 7 गेले आणि याच्यामध्ये 8 मारलं. कारण की आपल्यात फरक पडतो. आणि पहिलं मारता पण येत नव्हतं, आता मारता पण येते. ते आपल्या लवकर आपली ग्रोथ एनर्जी भेटते. मधबी नव्हतं, आता जमते. तरी आपली ॲडव्हान्स स्पाइक पुशअप कंप्लीट झाली आहे. आता घेऊ आपण वॉल हँड स्टँड. आणि आपली 1.5 मिनिट कंप्लीट झाली बरं का. तरी चला जाऊ वॉल हँड स्टँड घेऊ. केलं वॉल हँड स्टँड. तरी बघा माझे मी असं थांबवतो पितळेचं सपोर्ट घेऊन. ॲटोमॅटिक मी हातावर ॲटोमॅटिक थांबवतो आणि असं होल्ड करायचं. लगी खाली म्हणजे बॅलन्स बिघडला ना माझं, टच व्हायचे, अजून वर यायचे ऑटोमॅटिक. आणि ऑटोमॅटिक टच येतं. बघा आपल्यात फरक पडतो बरं का. रोज करतो म्हणून आपल्याला फरक पडतो. आणि आज आहे आपला एपिसोड 14वा. तर माझं एवढंच अर्थ आहे, म्हणजे कसं माहिती आहे का, कुणाला इंजुरी होणे म्हणून मी स्टेप बाय शिकतो. बिना ह्याचं सपोर्टेडचं कशाचं पण, म्हणजे कुणाची गरज नाही आपलं तुम्हाला सपोर्ट घ्यायची आणि मला पण बरं का. तर आपलं चॅलेंज आहे, मी कंप्लीट करतो का नाही काम आहेत. तरी आपण बिगिनरपासून स्टार्टअप करतो. मला येत नाही, बक्क ट्राय केलं नाही आलं, तर चला म्हणलं आता करायचंच. म्हणलं स्टडी केलं पहिलं 2-3 महिने, नंतर आता ह्याच्यात घुसलो आहे कॅलिस्थॅनिकमध्ये. तरी आपण डायरेक्ट घेतले ॲडव्हान्स बरं का. तरी चला मी तुम्हाला भेटतो तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर, कारण की ऊन लय लागते, चपचप ऊन लागते, त्याच्यामुळं बोलायला टाईम नाही राहणार आपल्याला. तिसरं सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. कंप्लीट झाल्यावर भेटतो. शपथ तुम्हाला खरं सांगू का, मी भिताडीला नाही थांबलं, ॲटोमॅटिक मी हातावरच थांबलं. कमीत कमी 10 सेकंड थांबलं. म्हटलं मी भिताडीचं सपोर्ट नाही घेतलं तर आपल्यात फरक पडतो बरं का. आश्चर्य वाटते की आपल्यात फरक पडला बरं का. ते मी लवकरच चॅलेंज कंप्लीट करू शकतो. थांबलो 10 सेकंड. मला वाटत नव्हतं की मी थांबतोय म्हणून थांबलो आपण. तर चला तिसऱ्या सेटला बघू.
आपला झाला तिसरा सेट कंप्लीट झाला, गेलो होत राहते दमण. दुसऱ्या सेटला आलं, तिसऱ्या सेटला नाही आलं. तर दुसरं लेवल आहे लवकरच येईल, कारण की विसरलं मी, थोडं लक्षात नाही ठेवलं. 1.5 मिनिट कंप्लीट झाल्यावर भेटतो आपल्याला. दुसरं म्हणजे कसं माहिती आहे का, दुसरं सेट पण चांगला गेला, 50% चांगला 50% खराब होत राहते. लक्षात ठेवणं आपलं काम आहे, म्हणून आपलीच गलती आहे. देवाला बोलून काय फायदा नाही. आपणच करतोय, जे करतोय ते आपणच करतोय. आता आपण मारणार आहे नॉर्मल पाईक पुशअप. पण एक गलती केली, लईच मोठी गलती केली. मी कॅमेरा चालू करून जातोय, लेकिन कॅमेराचं नाही चालू केला. कॅमेरा मला वाटलं चालू होतं, फ्लॅश लागेल ते मला वाटलं चालू आहे. नंतर काय बघतो माहिती आहे का, नंतर बघतो तर काय आपल्या व्हिडिओचं नाही चालू झाला, ते फ्लॅशवरून लागले. अरे म्हणलं पहिलं सेट तर गेला तसंच, जाऊ द्या. दुसरं सेट म्हणजे कसं माहिती आहे का, कन्फ्यूज होलं पार. आजू आहे आपला दुसरा आणि तिसरा सेट, जे झालं ते जाऊ द्या आणि पुढे चला. आता तरी शूट करू दुसरं सेट. मारलं पहिल्या सेटमध्ये 11, चुकीचं मारलं. बरोबर आपलं ते व्हिडिओ बघितल्यावर कळलं असतं. काय नाही, दुसरं सेट घेऊ. कॅमेरा चालू कधी बघू. आपला दुसरा सेट एकदम प्रॉपर मारला आणि आपण 12 मारला. की बिकी नाही झाली, तर आता फक्त आपण एवढे चेंजेस केले. पहिले आता असं मारायचे, आता असे मारा पुशअप, तुम्हाला ताकद भेटेल. तिसरं सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. भावांनो कसे तुम्ही. आपलं आहे लास्ट एक्सरसाइज हेड स्टँड. तरी आता आपण लय टाइमपास केले, 5 मिनिट टाइमपास केले. तरी चला पहिला सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. हेड स्टँड तुम्हाला सांगितलंच नाही पाईप पुशअप किती बघा. पाईप पुशअपला मी मारलं 10 मारलं, जास्त नाही मारलं, प्रॉपर मारलं. तरी चला आता हेड स्टँड घेऊ. विसरून गेलो. मला म्हणाल तर पहिला सेट कंप्लीट झालं भेटतो म्हणून, नाही भेटलं कारण की आपला टाईम पण वेस्ट चालता. त्याच्यामुळे मला दुसरं सेट कंप्लीट झालं भेटू. पहिल्या सेटला थांबलं 30 सेकंड, दुसऱ्या सेकंडला थांबलं का 35 सेकंड थांबलं. तरी आता प्रॉपर मारलं आहे, चुकीचं मारलं आहे. म्हणजे कसं माहीत आहे का, थांबलं ते बघतो व्हिडिओ मी. दुसरा आणि पहिला सेट आणि तिसरा सेट कंप्लीट झालं भेटतो.
आपला झाला आजचा 14वा एपिसोड कंप्लीट झाला. आपल्या 40% आपल्याला जमत आहे, अजून 60% बाकी आहे. तिसरा आणि चौथा, 5वा लेवल. 5वा तर लेवल लय हार्डवर्क आहे, माझी पण फाटणारच आहे, मला माहीतच आहे. पण थोडे चेंजेस केला आहे, उद्या तुम्हाला कळलंच. तरी आता स्ट्रेचिंग करू आणि आपला आजचा 14वा एपिसोड कंप्लीट. माझं काही चुकलं तर मला कमेंट करा. बाय बाय, टाटा टाटा. उद्या भेटू सकाळी.